तरी मी तुला सांगत होते, जरा सबुरीने घे, सावकाश घे, हळूहळू सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण नाही, ऐकायचंच नाही ना आईचं. काय करणार? कुणी सांगितलं होतं उतावळीपणा दाखवायला? आणि त्या अथर्वाचा मार खायला कुणी सांगितलं होतं तुला? बाबा, तुझी बडबड ना जरा कमी कर, आता त्रास होतोय मला. माझ्या बडबडीचा तुला त्रास होतोय? पण माझं ऐकायचं नाहीये तुला अजिबात. अगं का चिडतेस त्याच्यावर? आराम करू दे की त्याला. ऐक हो रे, हळूच करतेय मी. त्रास होतोय मला, सहन होत नाही आता. हे बघा जीत, तुला सहन करावं लागेल, कळलं ना? इतकी वर्ष मी सहन करत आले. खर तर यातली अर्धी प्रॉपर्टी माझी आहे, पण मीच या घरात आश्रितासारखी राहते. मामा, तुझं दुखणं ना नंतर सांग मला, आधी मला दुखतंय ना त्याच्याकडे बघ. हो, हळू हळूच करतेय रे, हळूच करतेय. तुझं शरीरावरचं दुखणं आहे रे, ते बरं होईल. पण माझं काय? माझं मनाचं दुखणं आहे. माझ्या मनावरचे घाव कसे बरे होते? बायको, शांत हो बरं, शांत हो तू जरा. नाही 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 नाही, आता मी शांत होणार नाही. आपल्याला खूप त्रास दिला या लोकांनी, आता आपण त्यांना त्रास द्यायचा. दादा काय म्हणाला होता? अजितची शिक्षा हीच आहे ना? ठीक आहे, आता याची परतफेड आपण अथर्वपासून करायची. अथर्व नाही मम्मी, मीरा. त्या मीराने जाऊन अथर्वला सांगितलं शिक्षा तिला मिळाली पाहिजे. मीरा माझ्याच घरात येऊन माझ्या मुलाला आडवी जातेस का? तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली. सोडणार नाही तुला मी. हाल हाल करीत तुझे.